नमस्कार मित्रांनो, आज आपण असा एक जुगाड व्हिडिओ घेऊन येणार आहे की एकदम व्यवस्थितच होणार आहे आपला व्हिडिओ. कारण आज असा व्हिडिओ आहे आपल्या लहान मुलांसाठी बी आहे, आपल्या वयस्कर माणसांसाठी बी आहे आणि सर्वांसाठी आपला व्हिडिओ आहे. तर आपण आता एक व्हिडिओ आज असला आणलेला आहे की तुम्ही आश्चर्यचकितच होणार आहेत आपला व्हिडिओ बघून. कारण कसं आहे माहिती का, आज किती कोर्टात असन, वकिलाला बी किती न्याय द्यावा लागतो, किती अभ्यास करावा लागतो, असं समजण्यासाठी आपला व्हिडिओ आहे. समजायला एकदम आपला व्हिडिओ एकच नंबर होणार आहे. तरी आता आपण व्हिडिओ असा बनवणार आहे की तुम्ही हवा बघतच राहता. आता बघा, आता आपल्याला लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे वायर लागणार आहे आपल्याला, वायर. आणि हो काही रीळ एक लागणार आहे. हो काही रीळाचा आपण बॉक्सच आणलेला आहे. ही रीळ आणि वायर लागणार आहे आपल्याला. असा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्ही फक्त असा पळवून व्हिडिओ बघायचा नाही, एकदम पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ. म्हणून आपला व्हिडिओ का नाही दम्मानी व्यवस्थित बघा. आपण बघा आता लय टाइम न घालवता लगेच व्हिडिओला बी चालू करणार आहे. हे बघा, आता आपल्याला ही वायर आहे. सुरुवातीला आपल्याला ह्या वायरचे का नाही आपल्याला बघा ही वायर, बघा ही वायर आहे आपली, बघा ही वायर आहे. तर आपल्याला वायर पासनं आणि ह्याच्यापासनं काय बनवायचंय आणि काय खेळ करायचा आहे की तुम्ही बघतच राहता. बघा आपल्याला असे वायरीचे तुकडे काढून पहिले घ्यायच्यात, कारण आपल्याला तुकडे लागणार आहेत वायरीचे. बघा आपल्याला साहित्य पकड आणि वायर आणि रीळ एवढंच लागणार आहे. आपल्याला कुठे काही करायचं दुसरं नाही. बघा, आता आपण ह्याचे आता तुकडं काढून घेऊ. पहिल्यांदा ही पहा, आपल्याला अशा पद्धतीने तुकडं काढून घ्यायचे, या पद्धतीने कट करून घ्यायचे. एक आपण काढलेला तुकडा, अशा पद्धतीने आपल्याला तुकडं कट करून घ्यायचं. तुम्ही म्हणता दादा लाईट बीट लावताय का काय, करंट बिरंट देताय? असलं काही नाही. आपला व्हिडिओ तुम्ही आता फक्त बघा तुम्ही कसा होतोय ती. इतकं आपल्याला का नाही ह्याच्यापासून का नाही फायदा आहे आणि इतकं ज्ञान येणार आहे असा व्हिडिओ आहे आपला. तुम्ही म्हणता दादा तुम्ही काय बिग बनवायला लागला, काहीही नाही, आपल्या फायद्याचा व्हिडिओ आहे. हे आपण बाकीचं तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे दुसरं काही बी आपण बनवतोय. आपण तर तुम्हाला माहिती, मागल्या वेळेस आपण टपाचा व्हिडिओ बनवला होता, पायपुसणी त्याची बनवली होती. त्याच्या अगोदर तर कसला आश्चर्यचकित आपण व्हिडिओ बनवला तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही नवीन असन तर आपल्या का नाही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा. आपण साक्षात पाण्यावरती दगड तरंगवल्यात, पाण्यावरती दगड केमिकलच्या साह्याने तरंगवल्यात. तुम्ही आपला व्हिडिओ ती परत आणखी एक वेळेस बघा वाटले असतं. आपल्याला असे करून तुकडे काढून घ्यायचे. आता आपले किती तुकडे झाले? 2, 4, 6 झाले. आणखी एक तुकडा काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, आपल्याला असे तुकडे काढून घेतलेत आपण. आता तुकडे काढून घेतलेले आहेत आपण. आता ही रीळ, हे रीळापासनं आणि ह्या वायरपासनं आपण काय बनवतोय ही तुम्ही बघा आणि मला कमेंट करून परत सांगा. दादा
एकदम छान व्हिडिओ आपला झाला. आपल्या घरामध्ये लहान मुले असतात, तुम्हाला सांगतो लहान मुले असतात, लहान मुलांसाठी तर असा व्हिडिओ बनणार आहे की खासच. तुम्ही का नाही त्यांना मोबाईल ही आपण वस्तू हातात देतो, त्यांच्या मोबाईल हातामध्ये देतो तर ते पोरं नादी लागतात लगे मोबाईलच्या. पण मोबाईल न देता तुम्ही जरी असा व्हिडिओ का नाही मी बनवतोय अशा पद्धतीने जर मुलांकडे दिलं तरी मुले कितीतरी करमून जातात. असा आपण व्हिडिओ बनवलाय. आता काही चालू करतो आपण व्हिडिओ बनवायला. आपल्याला सुरुवातीला आपल्याला अशा 3 वायरी घ्यायच्यात बघा. ह्या पद्धतीने आपल्याला 3 वायरी घ्यायच्यात. आता ही वायर आपण इथं अशी मांडतोय आपण. अशा वळीने वायरी मांडणार आहे. ह्या पद्धतीने आपण वायरी मांडतोय. अशा पद्धतीने वायरी आपल्याला मांडून घ्यायच्यात. सुरुवातीला या 3 वायरी आपण मांडून घेतलेल्या आहेत. आता या मांडल्यात का वायरी. परत आपल्याला ह्या वायरी मांडल्यात का नाही आपण, तर आपल्याला परत ह्या वायरी अशा पद्धतीने मांडून घ्यायच्यात. बघा या अशा पद्धतीने आपल्याला वायरी मांडून घ्यायच्यात. इथं एक अशी मांडून घ्यायची. मांडून घेतलेल्या वायरीत आपण मित्रांनो आपण अशा पद्धतीने वायरी मांडून घेतलेल्या आहेत. 1 2 बघा आपल्याला अशी कोन बनवायच्यात. हे पहा मित्रांनो, बघा आपण कसं कोन बनवलेले आहेत ती, हे का. मग अशा पद्धतीने आपल्याला कोन बनवलेले आहेत का नाही, तर आपल्याला ही कोन आणि ही रीळ आपल्याला आपण पाकिट आणलेलं आहे. बघा ही पाकिट आणलेलं आहे. मग आता आपण ह्या रेळापासून काय बनवतोय ही बघा. आपण आता रीळ काढून घेऊ. बघा आता या पद्धतीने आपण रीळ काढून घेतलेले घेतलेत का. बघा आपले किती कुंडी झालेली बघा. 1 2 3 कुंडी झालेली. मग आपल्याला तसंच आता ह्या रीलची एक बनवून घ्यायच्यात आपल्याला कुंडी. आपल्याला सुरुवातीला आपल्याला हे अशी 3 रीळ मांडून घ्यायच्यात. आता तुम्ही या रीळांचं आणि या वायरचं काय होतंय ते लक्ष देऊन बघा फक्त. परत तुम्ही म्हणता दादा कसं केलं तर काय नको तुम्ही, तसं काहीच नाही. तुम्ही का नाही ही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा. हे बघा आपले असे मांडायच्यात आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मांडून घ्यायच्यात रीळ. बघा मित्रांनो, बघितलं तुम्ही रीळ कशी मांडल्यात आणि ही कुडी कशी मांडल्यात बघितलं का. मग आपल्याला ह्याच्यापासनं आपली किती बुद्ध्या चलती आणि किती आपल्याला डोकं चलतंय
हे आपल्याला असं बघायचंय. आता तुम्हाला सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो किती तास आहे बोलायला. आता बघा, आता हे डोकं चालल्याशिवाय अशी नावं बनवल्यात का. बघा 12 अंक झाला, 12 मती, 12 मती किती बुद्धीनेच चाललं ना नाव ही. 12 मती, पुन्हा 36 गाव, 36 अंक केले की परत तुम्हाला सांगायचं म्हणजे आकडा आपला मराठी अक्षर 8 8 8 आकडा टाकला की लगेच त्याच्यापासून काय होतंय बघा. 8 1, 8 आधी टाकला की 1 मोर टाकलं की 8 1 असं. अशी थोडं बुद्धीने चालायचा खेळ आहे. तुम्ही म्हणता दादा तुला हुशार लागून गेला का, आम्हाला शिकवायला लागला ज्ञान. पण तसं नाही दादांनो. हे आपल्याला का नाही कसं वाटतं व्हिडिओ तुम्ही का नाही बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. तर बघा आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय माहिती का. आता बघा ही 1 2 3 अशी कुंडीत का नाही, कुडीत का नाही, कोण आहेत का नाही, चौकोन त्रिकोण जा. आता 1 2 3 कोण झालेले आहेत. तर आपल्याला ह्याचे 4 कोण बनवायच्यात, बंदिस्त 4 कोण बनवायच्यात. असं कुठेही गॅप राहिलेला नाही पाहिजे. तर मित्रांनो हे कसं बनवायचं तर आता आपण सुरुवातीला बघूया. हो का, आता सुरुवातीला हो का, आता हिथले एक काढलं आपण. हो का, हिथं लावलं है का, हिथं लावली. हो का, हिथं लावलं. हा ही किती कसं होत आहे, बंदिस्त होत नाहीत. मग 1 2 3 4 आपल्याला ही कुंडी झाली वाटतात, पण बंदिस्त झाल्यात का नाही. हिथं एक पाहिजे होतं तर आपली लगेचच ही वाढतात. आणि आपल्याला काय करायचंय बघा, आता ही पहिलं होतं तिथं ठेवूया. बघा इथं होतं तिथं ठेवलंय आपण. पण आपल्याला काय करायचंय माहिती का, ह्याच्यामध्ये ह्या कोड्यामध्ये आपल्याला कुठली बी 3 वायरी ह्यातल्या किंवा 3 रीळ उचलायच्यात आणि 3च रीळ उचलून चौकोन आपल्याला बनवायच्यात. 4 कोडी एकदम बंदिस्त झाली पाहिजे. बंदिस्त म्हणजे अशा पद्धतीने 4 कोडी अशी बंदिस्त झाली पाहिजेत. मग आता ही कशी होत्यात हे आपल्याला बघायचंय. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे दादा आता आपण हिथलं एक उचललं समजा, हिथं लावलं. हा परत हिथलं उचललं, हिथं लावलं तरी पण नाही होत. आणि की एक उचललं, हिथं लावलं तरी पण नाही बंदिस्त होत है का. होत्यात का, नाहीच होत. मग तुम्ही सांगा कसं केल्यावर ही बंदिस्त 4 कोण होत्या, तुम्ही मला सांगा. हे आपलं पहिलं असं होतं ना, हे असं होतं. मग ह्याच्यासाठी आपल्याला ताकदीचा उपयोग नाही, युक्तीचा उपयोग आहे. आपल्याला डोक्याचा वापर करायचा याला. तुम्ही मला आणखी एकदा बघून घ्या कसं केल्यावर तुमच्या डोक्याला वाटतंय की चौकोन होत्या. तुम्ही मला ही कमेंट करून आवर्जून सांगितलं पाहिजे. हे बघा हे कुठलंच होत नाही आहे का, होत आहे का, किती कुठली वायर कुठं हलव हे आपल्या डोक्यात चलतंय का बरोबर. बघा आता ही वायर बी हलवून जमत नाही, हितली बी जमत नाही. हा मग आपल्याला तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला आणि तुम्हाला सांगतो आपल्याला तर काड्या घ्यायच्यात म्हणजे किती 12, 4 1 4 4 2 8 4 3 12, 12च घ्यायच्यात आपल्याला. ही बी किती रीळ आहेत, 1 4 1 4 4 2 8 4 3 12. मग आपल्याला आणि जरी एक काडी घेतली आणि इथं लावली आपण वायर घेऊन, तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे 1 2 3 4 हे असं बंदिस्त होत्यात. पण आपल्याला बंदिस्त करायच्यात म्हणजे कसं करायच्यात, ह्याच काड्यात करायच्यात. ह्या काड्यामध्ये आपल्याला वायरीमध्ये बंदिस्त 4 कोंडी करायच्यात. तर दादांनो तुम्ही आपला ही खेळ लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल ही टाइमपास करण्याकरता न देता तुम्ही जरी अशी 12 वायरी काढल्या, तुकडं 12 केलं किंवा पेन असून द्या किंवा रीळ असून द्या, अशी 12 केली तर तुम्हाला सांगतो हीच मुलांना फक्त म्हणला तुम्ही की बाळा तू ही वायरीत ह्याची आपल्याला अशी बंदिस्त 4 कोंडी करून जाऊ. तर मित्रांनो तर हे अशी जर मित्रांनो दिले मुलांच्या हातामध्ये तर ती मुलं कितीतरी आबादत्यान. तर तुम्ही सांगा
आपल्याला ही कशी बंदिस्त करायची, तर हो का आपण आता हो का आपण रीळामध्ये करूया पहिल्यांदा. हो का आता आपल्याला हो का ही रीळ घ्यायचंय पहिल्यांदा. हो का आपल्याला हित मांडायचंय वायरी हालतात. हो का हित मांडायचं ही रीळ. हे बघा, हो का बाकीचं कुठले हलवायचे नाहीत रीळ काय नाहीत. हे का मांडलं का तिथं. हो का दुसरं रीळ घ्यायचंय. हो का आपल्याला हित घ्यायचंय है का. हो का आणि आपल्याला उचलायच्यात म्हणजे किती, 3च रीळ फक्त. बाकीचे रीळ जास्त हलवायचे नाही, 3च रीळ उचलायच्यात आपल्याला. मग असं किती हलवल्यावर हे होणार. मग हो का ही तिसरं रीळ शेवटचं. हो का आपण तिसरं रीळ उचलतोय. हो का हित मांडतोय. कसा वाटला तुम्हाला, बंदिस्त झाली का चारी बी कोडी. मग ही खेळ कसा आहे माहिती का, बुद्ध्याचा खेळ आहे. ताकदीचा उपयोग नाही, ह्याला युक्ती फक्त लागती. मग मित्रांनो हो का आता ही वायर इथं, ह्या वायर इथं कितीतरी फसत्यात माणसं. काय करावं आपल्याला, ही उचलून इथं मांडाव का ही उचलून इकडं मांडाव, असं तर आपल्याला समजत नाही. मग तशाच पद्धतीने हो का आता तुम्हाला ह्या वायरिंगचं पण करून दावतो मी. हो का हो काय पहिल्यांदा घेतली ही वायर. हो का हिथं मांडली है का. हो का हिथं मांडली. हे बघा दुसरी उचलली आपण. बघा हिथं मांडली. बघा तुम्ही व्यवस्थित बघा आणि कसं वाटतंय तुम्ही मला कमेंट करून सांगा. हे बघा हिथं एक अशी मांडली. ही पहा. हो का मित्रांनो ही कसं बंदिस्त एकदम कोडी झाली का नाही. 1 2 3 4. मग ही किती सोपा खेळ आहे. पण आपल्या मुलांना आवर्जून हे खेळ तुम्ही सांगा. किती त्यांच्या बुद्धीवर फरक पडतोय ते बघा. ती म्हणतात मोबाईल पण नको माझ्या हातामध्ये दादा, हीच मला अशी कुडी बनवून द्या पहिल्यांदा. मग ह्या पद्धतीने आपण बनवून द्यायची त्यांना कुंडी. हो का या पद्धतीने अशी बनवून द्यायची. हो का पहिले हो का कसं होतंय. हो का या पद्धतीने हो का ह्या पद्धतीने अशी कोड बनवून द्यायचं. आणि त्या मुलाला आपल्या मुलाला म्हणायचं दादा तू ही कोड अशा पद्धतीने चौकोनी बंदिस्त 4 कोण आपल्याला करून दाखव. तेव्हा मित्रांनो तर ही असं 4 कोण आपल्याला बनवायच्यात. तर बा तुम्ही काय करा माहिती का, हे मला कमेंट करून सांगा की दादा तू काहीतरी जुगं डुप्लिकेट केलं, ही काहीतरी येड्यावानी बडा केलं. पण अजिबात नाही. ही खेळ इतका आपल्याला महत्वाचा ठरणार आहे का नाही. तुम्ही ही बघतच राहा. किती भारी खेळ झालाय ती. आणि आपल्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.